सत्यम सलामीची जोडी आपल्याला इथं मैदानात पाहायला मिळते बीसीसी करंजे संघाकडून. तर तोपर्यंत आपण एक डीजे तर एक सुमधुर संगीत ऐकूया. येस डीजे. मॅन्डेटरी पावडीचा पहिला षटक मांबोडी संघाकडून गोलंदाज सतीश गोलंदाजी मार्कवर. पंचांचा आता इशारा येतोय लेट्स प्ले. सामन्याला मात्र सुरुवात केली जाते. फिल्डिंगची सजावट आपण पाहूया. कव्हर वाईडिश लॉंग ऑन अँड डीप मिड विकेटला खेळाडू त्यांना आपल्याला पाहायला मिळते. माफ करा वाईडिश लॉंग ऑफ मध्ये आणि वाईडिश लॉंग ऑन मध्ये एक खेळाडू त्यांना आपल्याला पाहायला मिळते. सुरुवात चेंडू तो डीप मध्ये वन बाउन्स. चेंडू पकडेल फेकी होईल तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण केली जाते. चांगला शॉर्ट पद्धतीला पूल मारण्याचा प्रयत्न होता. चांगला फटका इथं पाहायला मिळाला. देखना फटका. एक धावेने धावफलक सरसावेल. धावफलक संकेता श्रीगणेश होईल. बिनबाद एक धाव. तर स्ट्राईकला खेळतो रणजित. रणजित पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करतोय. राईट हँड बॅट्समन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय रणजित. पॉवर प्लेचं P1चं पहिलं षटक. हा पॉली होती. हा पॉलीला कनेक्ट करण्याचा प्रयत्न होता वाईडिश लॉंगॉनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र आहे धावचित बाद होतो. पहिला झटका पहिला हादरा करंजे संघाला. रणजित पाहूया कोणत्या प्रकारे फलंदाजी करतोय रणजित. सतीशाचा पुढचा चेंडू. नांदेव बापू साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो मंचावर यायचंय. व्यासपीठावर यायचंय. स्थानपन्न व्हायचं. या सर प्लीज. तर स्पीडअप करायचं आहे थोडा. मॅचला सुरुवात करायची आहे. 25 मिनिटाचा तुमच्याकडे अवधी असेल. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटके मात्र हाताळायचे आहेत. याची काळजी घ्यायची. तर पहिलं षटक प्रगती पथावर. निकलपडे गेंदबाज
लोअर फुलटॉपचा चेंडू होतो वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने अलॉंग द कार्पेटच्या साईडने चेंडू होतोय. सुरेख क्षेत्रक्षेत्र पाहायला मिळेल, चांगली फेकी पाहायला मिळाली. तोपर्यंत 2 धावा मात्र मुकंमल केल्यात. 2 धावेने धावफलक सरसावेल, धावफलक पोचते. 1 गडीच्या मोबदल्यात 3 धावा. तर मान्यवरांचे इथं हार्दिक स्वागत असेल. ओम साई क्रिकेट क्लब आंबेघर तर्फे दीपक शेलार साहेब, पांडुरंग आहिरे साहेब, तसेच माननीय श्री दिनकर साहेब हे इथे उपस्थित झाल्याबद्दल त्यांचं देखील स्पर्धेमार्फत हार्दिक स्वागत असेल. हॅलो, आज या ठिकाणी उपस्थित झालेले मान्यवर दीपक शेलार, शिवसह्याद्री पतसंस्था खेतवाडी यांचे मॅनेजर यांचा या ठिकाणी शाल श्रीफळ देऊन सत्कार होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे दिनकर शेडगे लिगली विभाग यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. त्याचप्रमाणे पांडुरंग आयरे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आणि सुरेश आयरे यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे, ज्यांचा नावाचा उल्लेख केला आहे त्यांनी आपापला स्वीकार करायचा आहे. जय भवानी मंडळाचे अध्यक्ष निलेश शेलार यांनी सत्कार करायचा आहे. खूप सुंदर असा फटका मारलेला आहे आणि या फटक्यावरती 4 धावा प्राप्त झालेल्या आहेत. यूट्यूबवाले जरा कॅमेरा या ठिकाणी फिरवायचा आहे. धन्यवाद. दिनकर साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. धन्यवाद साहेब. आयरे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आयरे साहेब. त्याचप्रमाणे सुरेश आयरे साहेब यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. त्याचप्रमाणे आंबेगावचे सुपुत्र समाजसेवक ज्ञानदेव बापू यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. ओम साई नेहरू मंडळाचे अध्यक्ष शंकर शेलार हे सत्कार करतील, त्यांनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. चला स्पीडअप करायचं आहे. चालू असलेली मॅच आपल्याला भेटीला पाहायला मिळते. मामुर्डी विरुद्ध बीसीसी करंजे. नाणेफेकीचा महत्त्वाचा कौल बीसीसी करंजेने जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि गोलंदाजीला आमंत्रित केलं ते मामुर्डी संघाला. दुसरं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात धावसंख्या 14 मात्र केली होती करंजे संघाने. आतापर्यंत धावसंख्या पोहोचते 15. पहिलं षटक अतिशय खूप महागडे ठरलं होतं. धावसंख्या 15. पुढचा चेंडू हा पॉल चांगला कनेक्ट केला. चेंडू होतो मिडॉनच्या दिशेने. धावतीच्या संध्याने फेकी चांगली होती, परंतु जज मात्र चांगला करता आला नाही गोलंदाजाला. त्यामुळे 1 धाव मात्र निश्चितरित्या मामुर्डी बीसीसी करंजे संघाला मिळते. दुसऱ्या षटकातले काही चेंडू शिल्लक. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळताना गोलंदाज ओमकार
ओमकारला नक्कीच चांगला कमबॅक करावे लागेल. पहिलं षटक अतिशय महागडं ठरलं होतं. 14 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. फुलंदाजा चेंडू, चांगला समाचार पाहायला मिळतो. चेंडू होतो सरळ स्क्वेअर लेगच्या दिशेने. 1 बाउन्स 2 बाउन्स. पंचांचा आमच्यापर्यंत इशारा पोहोचतोय. 4 धावा. यस, नक्कीच सन्मान दिला जातोय आणि खराब चेंडूवर नक्कीच आक्रमण केलं जातंय. सुरेख फलंदाजीचा मोजारा पेश करताना फलंदाज रणजित. सलामीला आलेला फलंदाज रणजित पया गोलंदाजी मार्कवर ओमकार पया ब्लॉक होल चेंडू हेलिकॉप्टर उडवला. चेंडू होतो सरळ वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने. 1 बाउन्स अलॉंग द कार्पेट. चौकार. धावफलक 1 बाद 24 धावा. रणजितचं कौतुक करावं लागेल. एकदम शांत पद्धतीचं क्रिकेट शांत डोक्याने खेळताना आपल्याला पाहायला मिळतं. पुन्हा हाफ बॉल होती. हाफ बॉलला कनेक्ट करण्याचा चेंडू होतोय सरळ पॉईंटच्या क्षेत्रामध्ये आणि डीच्या झोनमध्ये चेंडू होतोय आणि 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या 25. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गडीच्या मोबदल्यात 25 धावा. यस डीजे. गोलंदाज सतीश. सतीश गोलंदाजी मार्फत आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक अतिशय महागडं ठरलं होतं. 14 धावा खर्च केल्या होत्या. पाहूया दुसरं षटक कसं हाताळतोय. स्ट्रायकला खेळेल निलेशच्या बॅटमधून देखील आपण पाहिलं एक चौकार आला होता. सतीशचा पहिला चेंडू. तिसऱ्या षटकातला पहिला चेंडू अचूक टप्प्यावर चेंडूला पूल करण्याचा प्रयत्नाने चेंडू होतोय सरळ मिडॉनच्या हातामध्ये. झेलबादची सध्या झेलबाद. दुसरा झटका दुसरा हादरा. निलेश मात्र तंबूच्या असल्या परततोय. यस, फलंदाजी करतोय. सलामी आलेला फलंदाज रणजितला मात्र चांगली साथ द्यावी. निलेशला मात्र चांगली साथ द्यावी लागेल. रणजितला 17 धावांवर नाबाद रणजित मात्र आतापर्यंत खेळतोय. सुरेख फलंदाजी रणजितच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. चांगला कमबॅक देखील इथे सतीशचा आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू पॉईंटच्या क्षेत्रामध्ये 1 धाव निश्चितरित्या पूर्ण केली जाते. 1 धावेने धावफलक सरसवेल. धावफलक 2 गड्याच्या मोबदल्यात 26 धावा. सतीशचा देखील कौतुक करावं लागेल. चांगला कमबॅक. पहिलं षटक अतिशय खूप महागडं ठरलं होतं. 14 धावा खर्च केल्या होत्या. आता मात्र चांगला कमबॅक इथं पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट शांत पद्धतीचं क्रिकेट. ओम साई चषक 2022 तुमच्या भेटीला. या स्पर्धेचा शेवटचा दिवस अंतिम दिवस. पुन्हा एकदा अचूक टप्प्यावर गोलंदाजी करायचा आपले पंच मात्र आमच्यापर्यंत इशारा करतायत. लेग स्टिकच्या बराचसा चेंडू बाहेर आणि वाईड चेंडू असेल हा. अवंतर धावीने धावफलक पुन्हा एकदा हा सरसवेल. धावफलक 2 रनच्या मोबदल्यात 2 गडी बाद 27 धावा. रणजित मात्र अजूनही खेळपट्टीवर खेळताना पाहायला मिळतोय.
पुढचा चेंडू सतीश पुन्हा पुन्हा चेंडू तटवलाय. चेंडू होतो सर डीप बॅकवर्ड पॉइंटला. वन बाउन्स टू बाउन्स सीमारेषा पार. खणखणीचा चौकार. गेल सुरेख फटकेबाजी रणजितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतात. चांगले विस्फोटक फलंदाजी रणजितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम दर्जाची फलंदाजी. क्रिकेटचा दर्जा, फलंदाजीचा दर्जा मात्र दाखवताना फलंदाज रणजित. चांगला कमबॅक नक्कीच सत्तेच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या 2 चेंडूवर एकेरी धाव काढली होती. त्यानंतर मात्र रणजितने प्रहार केलाय. पुढचा चेंडू ब्लॉक, माफ करा, हाफ वॉली टाकण्याचा प्रयत्न होता परंतु चांगला सन्मान दिलाय. हेच तर खरं क्रिकेट असतं. चांगल्या चेंडूवर सन्मान आणि खराब चेंडूवर आक्रमण करणं हीच एक फलंदाजाची ओळख असते आणि तीच ओळख मात्र रणजित मात्र चांगली फलंदाजी करताना आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतोय. सतीशाचा पुढचा चेंडू. सुरेख चेंडू तटवला आहे. चांगला चेंडू होता. सन्मान देण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. दुसरी धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव मात्र पंचांचा डिसिजन येतोय. नाबाद. लावडापोल केली जाते. नाबाद. रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगल्या दर्जाचे पाहायला मिळते. धाव संख्या 34. 30वा षटक प्रगतीपथावर असताना 30व्या षटकातला शेवटचा चेंडू मात्र इथं शिल्लक असेल सतीशाचा. ओम साई क्रिकेट क्लब आंबेघर आयोजित ओम साई चषक 2022 मध्ये सर्व प्रेक्षकांचे मंचावर बसलेल्या मान्यवरांच्या देखील सहर्ष स्वागत असेल. यस तर माझे साथी समालोचक विजय सर इथे उपस्थित झाले आहेत. सर या प्लीज. तुमचं देखील या स्पर्धेमार्फत तुमचं देखील हार्दिक स्वागत असेल. ओव्हर टू विजय सर. या सर प्लीज. धन्यवाद मित्रांनो. असं वाटलं की आमच्या गावाजवळचे हे मॅच आहेत. जावळी तालुक्यातले सगळे संघ आहेत आणि करंजे हे फेमस गाव असं मला वाटतं साताऱ्यामधलं. तर आता बघूया सलामीची जोडी, सॉरी वन डाऊन जोडी मैदानात 3 गडी त्यांचे मोठे बाद झालेले आहेत. आणि आता कोलंदासाठी प्रणय आलेला आहे. अतुल आणि प्रणजित अशी ही जोडी मैदानात उभी आहे आणि हे षटक मला चालू आहे. हे चौथ्या षटकाची काय सुरुवात आहे म्हणजे सामना 5 षटकाचा आहे. गोलंदाज सज्ज होते. फास्टिंग मारा करतो. 3 ते 4 बॉलचा रनअप आहे. चेंडू कट केला आहे. पॉईंटनं शतशक लांब दूरवर आपण चेंडू क्लेट करतो. तिथपर्यंत 1 धाव सहज पूर्ण करते. संघाची थोडी धावांची धावसंख्या झाली आहे ती फाळकावरती 35 धावा झालेली आहेत. अतुल आणि रणजित अशी ही नामचीन जोडी मैदानात उभी आहे. त्यांना धावांचा एक डोंगर उंच उभा करायचा आहे. त्यांचा प्रयत्नशील चालू आहे. आतापर्यंत त्यांचे विकेट किती गेले कारण माहिती नाही, पण आता मी 3 विकेट गेलेले कशात त्याच्या पुढच्या मॅचला मी सध्या उतरून सांगेन. बघूया आता पुढील चेंडू टाकणं तयार. 7 ते 8 बॉलचा रनअप आहे. 55 पारकून अतुल चेंडू कट केला आहे. चेंडू लॉंगऑफला शतशक चेंडूच्या खाली जातोय आणि झेल तिथं सुटतोय. दुसऱ्या धावच्या प्रयत्न पण नकार दिलेला आहे आणि एकच धाव मिळते. हा झेल कितपत भाग मिळून सांगू शकतो. एक जीवदानच्या साहित्याने संघाची धावसंख्या फाळकावर लागली ती 36 धावा फाळकावर लागल्यात. षटक मंत्र चालू आहे अजूनही. चौथ्या षटकात ते काय चेंडू अजूनही बाकी आहे. सलामी वन डाऊन जोडी म्हणजे उभी आहे. 3 बाद झाले आहेत, पण अतुल आणि रणजित ही जोडी मात्र स्फोटक खेळते. बघूया त्यांना तुफानी बारीक खेळायची आहे. 55 पार करून गोलंदाज चेंडू कट करत जवळ हवेचा फ्राय केला. चेंडू मिड बाउंडच्या डोक्यात जातोय आणि पंचांचा इशारा येतोय. 6 धावा.
त्यांनी धावा 29 धावावर खेळतोय, त्यामध्ये संघाची धावसंख्या झाली ती 42. एक स्फोटक खेळी तुफानी खेळी खेळतोय रणजित आणि त्या सहकारी मात्र अतुल हा एक धावावर खेळतोय. संघाची धावसंख्या 3-42. पुढे षटक चालू आहे, 5 षटकाचा सामना आहे. बघूया आता गोलंदाजाला यश मिळतं. आतापर्यंत रणजित यांनी अप्रतिम कामगिरी केली, तुफानी बारी खेळून संघाच्या धावसंख्येवरती मोठा हातभार लावल्यामुळे हरकत नाही. एक जाबाज खेळाडूचं काम त्यांनी पूर्ण केलं आहे. दोन्ही करंजाचा रणजित दिसतोय, गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय चंडपळा पार करून कोणच्या त्याच हिजेडून मिड बाउंड्री हवेत फार केले, हवाई फर जायगा 6 धावांसाठी. पस्तीस धावावर पोहोचलेला आहे. षटक चलत चौथं. बघूया चर्चा काय चेंडूचा खेळ बाकी आहे. अतुल आणि रणजित अशी दोन्ही रणजित स्ट्राईक केली. आता लगातार बॅक टू बॅक 2 षटकार त्यांनी घेतलेले आहेत. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय गोलंदाजसाठी विकेटच्या शोधात. चुना जेट म्हणा स्ट्रेट ड्राईव्ह आहे आणि चेंडू जाईल नक्की सीमा रेखा बाहेर. सॉरी 52 वरती गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. गोलंदाज चेंडू कट केलाय, पॉईंट हलका एक धाव सहज मिळते, पण फेकी जाते, पण पंचांनी एक धाव सहज पूर्ण करून झाली. संघाची धावसंख्या 53 धावा लागलेत आणि षटकाची समाप्ती होते. धावसंख्या 3-53. या षटकात 19 धावा आलेल्या आहेत. मामुर्डी वर्सेस करंजे हा सामना सुरू आहे. करंजे संघाची फलंदाजी चालू आहे, मावडी संघ शतरंज करतोय. तो फिर चलते राष्ट्रीय भाषा कर. अभी आखिरी यह मैच और होगा शायद इस मैच का. तो अब तक 4 ओवर में स्कोर चुका है, 53 रन जुड़े हैं. तो रंजीत और अतुल के स्फोटक जुड़ी. नया गेंदबाज अब लाया, 5वीं गेंदबाजी करेंगे. डैनी गेंदबाजी करेंगे. स्ट्राइक पर खड़े हैं लगता है अतुल और नो स्ट्राइक पर रंजीत. अभी भी स्ट्राइक पर रंजीत स्ट्राइक पर, अतुल नो स्ट्राइक पर. देखना पड़े 6 गेंदें अब तक 4 ओवर में स्कोर बना है. 53 रन स्कोर पर जुड़ा, 3 विकेट गिर चुके. तो अब डैनी इस ओवर की अगली गेंद लेकर रंजीत के लिए कट किया, कवर से कोई शतरंज तैनात नहीं और हेम्बर का इशारा. ये 4 रनों का ये पहला चौका लगातार. करंजे के बल्लेबाज रंजीत स्ट्राइक पर जुटे हुए. कट किया, डायरेक्ट जाएगी, गेंद जाएगी और हेम्पर का इशारा था. ये 6 रन. तो बैट एक पहला गेंद में चौका, दूसरे में छक्का. तो ये दस रन खर्चे किए. थोड़े डैनियल थोड़े खर्चेले साबित होता है, पर रंजीत अब रन बनाने की भूख में कामयाब बढ़ती जा रही है. अब तक 2 गेंदें 10 रन जुड़े और डैनियल इस ओवर की अगली गेंद करेंगे. रंजीत के 49 में खेलते हुए रंजीत कट किया कवर क्षेत्र में और ये गेंद 2 बॉल्स हेम्पर का चला. ये 4 रन. तो अब 50 रन जुड़े एक ही बल्लेबाज से, जो रंजीत 67. बढ़िया गेंदबाजी अब तक चली. करंजा के बीच में चलता मामुर्डी बनाम करंजे के बीच चलता हुआ ये मुकाबला. तो ये टूर्नामेंट की पहली 50 लगी है करंजे के बल्लेबाज रंजीत के द्वारा 54 में खेलता हुआ. तो डैनियल थोड़े महंगे. अब तक डैनियल थोड़े खर्चे साबित हो गए. उन्हें कंजूसी भरी गेंदबाजी करनी पड़ेगी डैनियल को. अगर जीत चाहिए तो
आपको कोई पैतरा बदलना पड़ेगा, रन पे अंकुश लगना पड़ेगा। बट डैनियल को समझाते हुए उनका संग नायक, फिर रंजीत स्ट्राइक पर कट किया, गेंद जाएगी मिड बाउंड्री की तरफ, जाता शतरंज तैनात है और ना सफल। हैम्पर का इशारा, ये 4 रन। बढ़िया बल्लेबाजी, तूफानी बल्लेबाजी रंजीत के द्वारा। स्कोर कार्ड में उछाल, 71 रन स्कोर कार्ड पर। तो रंजीत ने अभी तक मेरे हिसाब से 58 पे खेलता हुआ बढ़िया ताजा स्कोर, ये पहली 58 रन की साझेदारी बनी अकेले रंजीत के द्वारा। बढ़िया पार्टनरशिप बनती हुई। अब तक थोड़े से महंगे डैनियल इस ओवर के अंदर 3 चौके और 1 छक्का अपने खा चुके, तो बड़े महंगे साबित होते हुए डैनियल। इस ओवर के अगली गेंद डैनियल रंजीत के लिए, कट किया, गेंद का मिड, अच्छा फेकअप किया और थ्रो आता हुआ, पर अगर गैदर होता है, कैरी होता है गेंदबाज तो शायद खतरा हो सकता है, पर यह गेंद डॉट जाती, थोड़ी राह मिली है। अभी भी ये इस ओवर का श्रृंखला का शायद आखिरी गेंद और रंजीत स्ट्राइक पर गेंदबाजी करेंगे। डैनियल थोड़े महंगे साइज होते हैं, इसमें 3 चौके 6-1 छक्का जड़ा इस मैच के अंदर, ओवर के अंदर। इस ओवर की अगली गेंद डैनियल रंजीत के लिए गेंदबाजी करेंगे और हेम्बर का इशारा, एक खराब गेंद का, तो एक अतिरिक्त रन का बढ़ता हुआ स्कोर कार्ड में थोड़ा सी इजाफा, 72 रन स्कोर कार्ड पर। तो 29 गेंदों का सामना अब तक लगातार हो चुका है, 29 गेंदों में 72 रन इन बल्लेबाजों ने तूफानी बल्लेबाजी दिलाई है रंजीत के। करंजा बनाम भामड़ी में चलता है ये मुकाबला, और कट किया, गेंद गई मिड क्षेत्र में और कॉटन बोल्ड, और इसी के साथ विकेट का पतन होता हुआ ये चौथा और अब जल्दी से बिल्डअप करिए। तो यह मैच चलता हुआ भामुडी बनाम कंजे के बीच में, तो भामुडी के लिए बड़ा चेसिंग स्कोर करना पड़ेगा। किधर है? 73 रन आपको जोड़ाने होंगे। तो करंजा संगनाई को मेरी विनती है, आप समय न बर्बाद करें, बहुत देर हो चुकी कि अंधेरा जल्दी चाहता है, तो आप समय न बर्बाद करें। करंजे, हा करंजे, आप समय न बर्बाद करें। करंजे गाव आमच्या बाजूला आहे, 2 गाव मी करंज्यातून आलो आहे, तर करंजे सातारा करंजे असेल हे कृपया, म्हणून मी म्हणतो करंजे असेल माफ करू नका। तर करंजे संघाला विनंती आहे, कुठलाही वेळ जाया करू नका, आपण तुरीन क्षेत्र लावायचं का संध्या लवकर होते। हॅलो, धन्यवाद डीजे। शेलार हे देखील इथे उपस्थित झाले आहेत, त्याबद्दल मंडळाच्या वतीनं त्यांचं हार्दिक असं स्वागत आहे। आपल्या अनमोल वेळ खर्च करून खरोखर उपस्थित झाले, त्याबद्दल मंडळाच्या वतीनं त्यांचं देखील हार्दिक स्वागत। तो अब चलता हुआ सालमे की जोड़ी मैदान पर, तो भामड़ी तरफ से
ओमकार और संदीप की जोड़ी मैदान पर। तो ओमकार स्ट्राइक रहेंगे और संदीप नो स्ट्राइक पर। पहली गेंदबाजी के लिए पहला गेंदबाज जो से नीलेश की तरफ से गेंदबाजी को थमाई है। तो नीलेश संगनाई का आत्मविश्वास भरा गेंदबाजी करते खड़े उतरे, उनको एक बड़ा टारगेट तय करना है। चलिए टारगेट 73 रन की दरकार उनके सामने रखे, 30 गेंदें और 73 रन, एक बड़ा स्कोर, बड़ा ऊंचा स्कोर उनको तय करना है। छक्के चौके जैसे रंजीत ने लगाए, रंजीत ने कदम में 57 रन के रन जोड़े हैं। एक स्फोटक तूफानी बारी खेली है रंजीत ने। तो उसी नक्शे पर आपको कदम चलने पड़ेंगे, आपके कदम चलेंगे वैसे रन बनेंगे। तो ओमकार और संदीप की जोड़ी मैदान पर पहली गेंदबाजी करेंगे। नीलेश गेंदबाजी करेंगे करंजा के ओर से। करंजे विपक्ष यह मैच बामुल की चलता है। तो चेसिंग चलते हुए अब बामुल की तरफ से। तो ओमकार और भाईचंद संदीप की जोड़ी मैदान पर। समय आप बर्बाद न करें, आपसे विनती है। तो पहली गेंद लेकर कट किया, गेंद फुल किया, कवर क्षेत्र में तैनात है, वह देखना पड़ेगा। तू में देखते थे बल्लेबाजों ने इतफाक से एक दूसरे चोर बल्ले और 1 रन से 2 रन में कन्वर्ट कर दिया। बड़ी शुरुआत बेहतरीन, पहले गेंद पे 2 रन चुरा लिए बल्लेबाजों ने। तो ये ओमकार के बल्ले से 2 रन आते हुए। तो शुरुआत बेहतरीन, गेंदबाज नीलेश अपनी तजुर्बा का ऐसा दिलाता हुआ आपको कंजूसी भरी गेंदबाजी जोलेगी, साफ भी ना भी नवरे और साफ ना मरे, ऐसी गेंदबाजी आपको करनी पड़ेगी नीलेश को। नीलेश इस ओवर की अगली गेंद कट किया, पॉइंट क्षेत्र, अच्छी फील्डिंग का नमूना, शायद तू में अपील होता हुआ पर आइन मौके में इरादा बदली किया, कोई रोने की गुंजाइश नहीं। इसी के साथ ये डॉट गेंद की समाप्ति। शुरुआत आपको स्फोटक करनी पड़ेगी, आपको 73 रनों की जरूरत है। अब पीछा करते हुए देखा जाए तो अब तो रन और गेंद सेम चलता हो मेरे हिसाब से। तो 2 रन अब तक खर्चे किए गेंदबाज नीलेश ने। तो संदीप और ओमकार की जोड़ी मैदान को, ओमकार का विश्लेषण देखा जाए, ओमकार 2 गेंदें 2 रन अपने साइड पर खड़े। तो अब गेंदबाज फिर गेंदबाजी करेंगे नीलेश, एक रन दी फाइटिंग मारा करते हुए। अच्छी गेंद, टप्पा खाते गेंद विकेट के दस्तानों में। तो कोई छेड़छाड़ी करने की जरूरत है संदीप ने। इसी के साथ ये 2 गेंदें भी डाउट के रूप में जाते हुए। तो स्कोर कार्ड आपको तेजी से बनाना पड़ेगा, आपको कदम बढ़ाने पड़ेंगे, कुछ सोच बदलनी पड़ेगी, तूफानी बारी खेलनी पड़ेगी। अब देखा जाए तो 3 गेंदें और केवल 2 रन। तो बढ़िया गेंदबाजी नीलेश के दौरान। नीलेश इस ओवर के अगली गेंद करेंगे और इसी के साथ विकेट का पतन होता हुआ ओमकार का। ओमकार अब धीमे धीमे प्रगति। तो विकेट का पतन, पहला विकेट का पतन होता हुआ मेरे आपसे 2 पर। तो 2 काढ़ा। और 3 गेंदें डॉट और विकेट का पतन। पहला सफलता मिलता हुआ नीलेश को। पहला विकेट का पतन हुआ 2 पर। शुरुआत अब बेहतरीन, बल्लेबाजी अच्छी तरह से, कंजूसी भरी गेंदबाजी करंजे गेंदबाज की तरफ से। तो अब नया बल्लेबाज ओमकार फिर से आता हुआ, बी ओमकार। तो नीलेश इस ओवर की अगली गेंद, ऊंची हुई गेंद, एम्पर का इशारा, ये खराब गेंद का। तो 1 रन की राहत, 1 रन की बढ़त, 1 रन की बढ़त के स्कोर कार्ड धीमे से बढ़ता हुआ 3 के कुल योग पर। आपको 73 रन बने, अभी 70 रन की जरूरत है, अभी भी कोई गेंदें बाकी पर नीलेश एक अच्छी कंजूसी भरी गेंदबाजी दिलाई इस ग्राउंड पर। तो ये मैच चलता हुआ करंजे बनाम बामुल्डी के बीच। कट किया, गेंद मिड क्षेत्र में, देखना पड़े क्षेत्र देना था और ये शायद मैच कैरी होता तो बड़ा मुश्किल हो सकता, पर 2 रन बल्लेबाजों ने चुरा लिया। 2 रन से स्कोर कार्ड में इजाफा, 5 रन अब 2 रन 1 विकेट के पतन होने के बाद। तो ये ओमकार भी अब खेलता हुआ 2 गेंदें 1 गेंद 1 रन और संदीप अभी भी नो स्ट्राइक पर। तो ये शायद आखिरी गेंद शायद हो सकती है। गेंदबाज फिर नीलेश, कट किया, गेंद थर्ड मैन की ओर और 9 रन 1 रन का इजाफा। इसी के साथ ओवर की समाप्ति, पहली ओवर की समाप्ति। बढ़िया बाजी नीलेश के द्वारा, बढ़िया गेंदबाजी, कंजूसी भरी। पहले ओवर के अंदर 6 गेंदों में 6 रन और 1 विकेट अपना नाम कर चुके हैं। ये तो
संदीप अब स्ट्राइक में बहुत मुद्दत के बाद 6 गेंदे के बाद में अब मौका मिला है, तो मैं मौके का सोना करता या नहीं देखना पड़ेगा। करंजे बनाम बामड़ी में चलता मुकाबला। तो करंजे गेंदबाज प्रतुल अतुल ये स्ट्रेट राइयो और ये गेंद जाएगी और हेम्बर्गर 6 रनों का डीजे। अब मैच में थोड़ा बनता हुआ अब डबल अंकों में 7 गेंदें खत्म हो चुकी। 7 गेंदों के बाद में 12 रन स्कोर कार्ड पर। अब 73 रन की जरूरत, उसका पीछा करते हुए बोला हॅलो, आज या ठिकाणी विष्णू धनावडे साहेब नवी मुंबई महानगरपालिकाचे अधिकारी या ठिकाणी हजर झालेले आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार घ्यायचा आहे. त्यांनी स्टेजवर यायचं आहे. विष्णू धनावडे साहेब नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी, आपण स्टेजवर यायचं आहे. त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर दळवी माऊली राजमुद्रा यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. कुठे तापा हॅलो, या ठिकाणी विष्णू धनावडे नवी मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे. सुनील शेलार दादा यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यूट्यूब वाले थोड़ा कैमरा टेक्निक घ्या. धन्यवाद. धन्यवाद साहेब. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर दळवी माऊली राजमुद्रा यांचा या ठिकाणी सत्कार होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. या ताबडतोब. तो अब ये मैच फिर शुरू होता, थोड़ी तेजी आपको लाती है। रन पेपर देखना पड़ेगा, इक्की दुक्की से आपको काम बनने वाला नहीं, आपको बड़े तेजाब में रन बनाना पड़ेगा। तो 2 ओवर की समाप्ति, स्कोर कार्ड अब लगता हुआ 19 रन तो 19 रन 2 ओवर की समाप्ति के बाद अब 1 विकेट जा चुका है। तो पहला विकेट का पतन होता हुआ 2 पर, उसके बाद में इन बल्लेबाजों ने दौड़ संभालिए, पर थोड़ी गति कम होनी, गति थोड़ी बढ़ानी पड़ेगी। अब ये तीसरा गेंदबाज नीलेश को लाया जाएगा। नीलेश इस ओवर की अगली गेंद ओमकार के लिए कट किया, मिड क्षेत्र में अच्छी फील्डिंग का नमूना, पर यह तुरंत फेंका था तो शायद खतरा होने संभव। पर 1 रन बल्लेबाज आसानी से एक दूसरे चोर बदले, 1 रन का इजाफा स्कोर कार्ड में लगता हुआ 1 रन से बढ़त के साथ 20 रन स्कोर कार्ड पर। तो अब भी दूरी बहुत लंबी तय करनी पड़ेगी, आपको छक्के चौके जड़ाने पड़ेंगे, आपको तूफानी बारी का सामना करना पड़ेगा। देखना भामुड़ी बनाम करंजे के बीच चलता हुआ मुकाबला। तो गेंदबाज फिर एक बार नीलेश, अच्छी गेंद विकेट स्थान में, कोई गलत नहीं, बढ़िया गेंदबाजी, चकमा देने वाली गेंद पे कोई नंबर नहीं, इसी गेंद पे कोई नंबर नहीं। तो ये डॉट गेंद की समाप्ति, ये तीसरा स्पेल चलता हुआ अब तक 20 रन अब तक जुड़ चुके। 73 रन की जरूरत दरकार है, इसके पीछे अब धीमे गति से स्कोर कार्ड चलता हुआ
आपको स्फोटक बल्लेबाजी करनी, तूफानी बल्लेबाजी करनी, छक्के चौके जड़ाने पड़ेंगे। कट किया, अब गेम जाएगी, ये जाएगी सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। हेम्पर का इशारा 6 रनों के। अब स्कोर कार्ड पर ये तीसरा स्पेल खत्म है डकार पर, तो थोड़े से महंगे साबित होते हुए नीलेश अब तक इस ओवर के अंदर 3 रन खर्चे कर चुके। सॉरी 3 गेंद में 7 रन खर्चे कर चुके। इस ओवर की अगली गेंद कट किया, गेंद गई थर्ड मन की दिशा में और हेम्पर का इशारा आता हुआ 1 रन का इजाफा। 1 रन से स्कोर कार्ड धीमे से बढ़ 27 रन स्कोर कार्ड पर। तो पहला ओवर की समाप्ति का स्कोर था 6, दूसरी ओवर की समाप्ति के था 19 और तीसरी ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड लगता हुआ 27 रन 1 विकेट खोकर। पहला विकेट का पतन हुआ था शायद 2 पर। जब से बल्लेबाजी ने डोर संभाली, पर डोर धीमे गति की चलती हुई, जरा रन में तेजी लानी पड़ेगी। तो कर्जे का एक हितचिंतक म्हणजे सुशील चिकने, वो ज्यादा हितचिंतक है ये कर्जे का। इस ओवर की अगली गेंद अतुल के द्वारा, और ये स्टेट गेंद, शेष गेंद हाईवे से बातें करते हैं। हेम्पर का इशारा 6 रनों का। जैसे जय नीलेश थे, जैसे संदीप ने उसी नक्शे पर स्कोर कार्ड में अब तक 33 रन स्कोर कार्ड संदीप अब लय में। संदीप के इस मैच के अंदर 3 छक्के 1 चौका जड़ा है, तो स्कोर कार्ड 33 रनों पर। कट किया, कवर क्षेत्र में शतरंज तैनात सीमा लेगा, गेंद को फील करते जब तक थ्रो आता बल्लेबाज और एक दूसरे चोर बदले और 1 रन का इजाफा। तो 34 रन स्कोर कार्ड पर। तो ओमकार और सतीश की जोड़ी मैदान पर। तो इस ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड में आता हुआ पहली ओवर की समाप्ति के 6 रन, दूसरी ओवर ने 19 रन और तीसरी समाप्ति ओवर की समाप्ति के बाद 34 रन 1 विकेट खो चुका है। तो अब तो नहीं सकता गेंदबाजी, तो मैं समझूंगा अच्छी गेंदबाजी चली हुई है। तो तूफानी बारी को अंजाम देने में लिए अब तक 2 ओवर की समाप्त, 2 ओवर अभी भी बाकी है। तो 12 गेंद में बड़ा ऊंचा स्कोर, करीब करीब आपको 40 रन जुड़ाने होंगे। तो ओवर के हिसाब से 20 रन की दरकार है आपके सामने। तो अब देखे पड़ेगा नया गेंदबाज गणेश। अच्छी गेंद, समझ आए, गेंद ने चकमा करने गेंद विकेट दस्तानों में। तो ऐसी चकमा देने वाली गेम आपको धूम परसनी होगी गणेश को। तो कोई संपर्क नहीं, गेंद ने चकमा दिया गेंद विकेट दस्तानों में, स्कोर उसकी जगह 34 खुले पर आपको 73 रन की दरकार रखनी है 30 गेंदों में। तो अब तक गेना पड़ेगा गणेश। ये 4था स्पेल उनकी तरफ से चलता हुआ, मुझे कट किया मिड बाउंड्री में, शतरंज तैनात है, गेंद को फील करने के बाद अच्छा फील किया, थ्रो आता जब तक बल्लेबाजों ने 1 रन से दूसरे रन में कन्वर्ट किया। 2 रन का इजाफा, 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 36 के कुल योग पर। 73 की दरकार है। भांबुरी संघ को देखना पड़ेगा। ये 4था स्पेल चलता हुआ गणेश के तरफ। गणेश अच्छी गेंदबाजी, अब तक 2 रन खर्चे कर चुकी है। स्ट्राइक पे संदीप है, अच्छी गेंद, विकेट का बढ़िया काम है। ये क्लासिक वेडी करता हूँ, जानबूझ सही बूझ कर, कोई छेड़छाड़ी करते हैं गेंद के साथ, गेंद कैरी करते हैं डायरेक्ट गेंदबाज के पास। तो ये भी गेंद डॉट
बढ़िया गेंदबाजी, गेंदबाज गणेश के द्वारा बढ़िया गेंदबाजी मैं समझूंगा। ये मैच चलता हुआ करंजे बनाम बामुंडी के बीच में चलता हुआ ये मुकाबला। याच्या नंतर जो होणार सामना आहे त्या संघाला माझी विनंती आहे, आपल्याला माहिती असेल तर इथे नाणेफेक याचा आहे का वेळ संपत आलेली आहे। आज ह्याच्यात जिंकल तो सॉरी तो विकेटी ने जो गलती अब की है, जो गलती देखा था उसने दोबारा मौका छोड़ा था, उसे मालूम ये बल्लेबाज से होता नहीं है तो गेंद डॉट मतलब विकेट डॉट समझने का। तो अब ये तो अब संदीप स्फोटक बारी तो खेल से तूफानी बारी पर 28 रन का योगदान दिया, बढ़िया योगदान है। कोशिश बढ़िया है, कोशिश करने वाले कभी हार होती नहीं, तो कोशिश करनी जरूरी है। तो अब गेंदबाज जिन्हें अच्छी सुराग मिली गेंदबाजी, रन रनने का थमने का रन उन्हें ले चुका है, अच्छी गेंदबाजी करते हुए कंजूसी भरी कट किया, गेंद विकेट दस्ताने में बढ़िया विकेट मैंने पहला करा, विकेट ही क्लासिक करता हूँ। और ये डॉट गेंद बढ़िया लगातार 2 गेंदें डॉट, और इसी के साथ स्कोर कार्ड लगता हूँ मैं समझो पहले ओवर में केवल 6 रन, दूसरे 19 रन, तीसरे ओवर में 34 रन और चौथा स्पेल चलता हुआ 36 रन अब तक बन चुके। तो अब शायद तो शायद ये आखिरी गेंद हो सकती है। इस ओवर की अगली गेंद लेकर कट किया डबल माइंड और शायद ये कैच होता और विकेट का पतन होता हुआ 30। गेंदें और बड़ा ऊंचा स्कोर, तो क्रिकेट में अनिश्चित घड़ा सकता है, कोई चमत्कार हो सकता है या नहीं। तो अब गेंदबाजी में रतन को लाया जाएगा, रतन, और अभी बल्लेबाजी में ओमकार भी और सतीश की जोड़ी मैंने गेंद को फील किया है, देखना पड़ा ये विकेट का पतन होते होते शायद बच गया, तो 1-2 रन की फिर इजाफा होता हुआ ऐसा लगता है कैच होता कैरी हो सकता है, पर शतरंज नीलेश अब भाग्यशाली, नीलेश ने भी आज छोड़ी, समझ रहा नीलेश को गेंद किस तरह कैरी करना है, जल्दबाजी कर दी और इसी के साथ 2 रन का फिर इजाफा, 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 38 के कुल पर। तो आपकी बड़ी रन तय करनी पड़ेगी, ये गेंद पीछे थर्डमैन की ओर शायद 1 रन का फिर इजाफा, तो 39 रन स्कोर कार्ड पर। गौडी संघनायक इकडून थांबायचं आहे, गौडी संघनायक आपण इकडून थांबायचं आहे आणि 1 रन जायचा पा गौडी संघनायक आपल्या विनंती आहे कुठला वेळ जायकोण इकडून थांबायचं आहे, कारण शेवटचे षटकाचे काही चेंडूचा खेळ उर्वरित बाकी। गौडी संघनायक आपल्या विनंती आहे, पण कुठेही असेल तर आपण संपर्क साधायचा, इथं ते समन्वय गीत असतील त्यांनी संपर्क साधायचा आहे। पुढील चेंडू, इस ओवर की अगली गेंद, अच्छी गेंद, गेंदबाजी बढ़िया गेंदबाजी, तकनीक के साथ बल्लेबाज को हाथ खोलने का मौका दे, गेंद डॉट करते, बढ़िया गेंदबाजी, कंजूसी भरी गेंदबाजी अब तक करंजा संघ से, बल्लेबाजी भी वैसी हुई और गेंदबाजी भी बढ़िया तरफ से, तो थोड़े से हताश मामूडी के संग कुछ करने पाए। इस ओवर की अगली गेंद कट किया, मिड बाउंड्री में शतन तैनात है, गेंद को फील करते जब तक थ्रो आता, बल्लेबाजी इस्तेमाल से आसानी से 1 रन चुरा लिया, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 40 रन स्कोर कार्ड पर। अब भी
करीब करीब 23 रन की अभी दरकार है, 33 रन की। अच्छी गेंद, शायद एक ही रन मिलेगा। एक रन के बड़े से स्कोर कार्ड 41 पर रुका हुआ। संजय संगनायक रणजित सेलार, सॉरी नाही काय रे, रणजित पवार आपण लवकर यायचं आणि संगणकाने लवकर आणून द्यायचं आहे। धनवडे साहेबांना विनंती, आपण यांचा बक्षीस समोर द्यायचा, सन्मानवीरचा पुरस्कार त्यांना द्यायचा आहे। रणजित पवार आपल्या विनंती, आपण लवकर यायचं आहे। रणजित पवार आपल्या विनंती आहे। आणि कर्जे संगनायक आणि गवडी संगनायक दोहा संगणकाला विनंती आहे, कुठला वेळ जाय करून लगेच नाणेफेकी करायची आहे आपण। रणजित पवार आपल्या विनंती, आपण लवकर यायचं आहे, कुठला वेळ आपण जाया करू नका। कॅमेरा विनंती, आपण इकडेच कॅमेरा मारायचा आहे, पाहुण्यांच्या इकडे कॅमेरा मारायचा आहे। कॅमेरामॅन आपली विनंती आहे, धन्यवाद। कॅमेरावाला विनंती आहे, इकडे कॅमेरा मारायचा आहे, कॅमेरावाले हा चालू आहे। धन्यवाद धनु साहेब। रणजित पवार धन्यवाद।